उदयगिरी अकादमी के सफल विद्यार्थियों का फेटा बांधकर सम्मान समारोह संपन्न। उदगीर शहर के शैक्षणिक क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा देने वाली प्रसिद्ध संस्था उदयगिरी अकादमी ने इस वर्ष भी 10वीं बोर्ड परीक्षा में शानदार सफलता हासिल की है। पिछले 15 वर्षों से बोर्ड परीक्षा, स्कॉलरशिप तथा NMMS जैसी प्रतियोगी परीक्षाओं में लगातार उत्कृष्ट परिणाम देने वाली अकादमी ने इस बार भी उल्लेखनीय प्रदर्शन किया है। हाल ही में घोषित 10वीं बोर्ड परीक्षा के परिणाम में अकादमी की 2 छात्राओं श्वेता बिरादार और मृदुला शास्त्री ने 100% अंक प्राप्त कर राज्य में प्रथम आने का गौरव हासिल किया। वहीं 95% से अधिक अंक प्राप्त करने वाले विद्यार्थियों की संख्या भी काफी रही। गणित विषय में ऋतुजा सुरवसे, ऋतुराज इंगड़े, श्वेता बिरादार, ओमकार पाटिल, वसुधा डावड़े और गुरुप्रसाद बेलसिंगे ने 100 में से 100 अंक प्राप्त किए। विज्ञान विषय में श्वेता बिरादार ने 99 अंक लेकर अकादमी में प्रथम स्थान प्राप्त किया, जबकि अंग्रेजी विषय में साक्षी जाधव ने 97 अंक लेकर प्रथम आने का मान हासिल किया। अकादमी के विजयनाथ स्वामी 99.20%, साक्षी जाधव 99%, ऋतुजा सुरवसे 98.60%, सायली हल्ले 98.20%, श्रुतिका पाटिल 97.60%, ऋतुराज इंगड़े 97.60%, साईनाथ पाटिल 97.20%, आर्यन बिरादार 96.80%, गायत्री तोगरगे 96.60%, ओमकार पाटिल 96.40%, वसुधा डावड़े 96.20%, कपिल लांडगे 95.60%, गुरुप्रसाद बेलसिंगे 95.40% और श्रावणी पाटिल 95.40% सहित कुल 57 विद्यार्थियों ने शानदार सफलता प्राप्त की। इन सभी सफल विद्यार्थियों का सम्मान उदयगिरी अकादमी के संचालक प्राध्यापक गोपाल कृष्ण घोड़के तथा मार्गदर्शक प्राध्यापक संतोष पाटिल, प्राध्यापक डॉक्टर धनंजय पाटिल, प्राध्यापिका ज्योति खिंडे, प्राध्यापक श्रीगण रेड्डी, प्राध्यापिका नंदिनी निटोरे, प्राध्यापिका निवेदिता भंडारे और प्राध्यापक गोविंद केंद्रे के हाथों फेटा बांधकर किया गया। इस अवसर पर विद्यार्थियों को उनके उज्जवल भविष्य के लिए शुभकामनाएं भी दी गई। आणि हा टप्पा जेवढा लवकर आपल्याला विसरता आला तेवढं फायद्याचं आहे। 100% जरी पडले तरी हे मार्क भविष्यातले मार्क नसतात। कारण माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, 2011 ला आमच्या अकॅडमीमध्ये वर्ग 7वी ला आम्ही स्कॉलरशिप सुरू केली आणि त्या स्कॉलरशिपला आमच्या अकॅडमीमध्ये 4 नंबर 5 नंबरला राहणारा विद्यार्थी कृष्णा पाटील हा एस झाला आणि जे टॉपर 2-3 होते ते कोणी IIT केले, कोणी MBBS ला लागले, असं झालं। त्यामुळे गुणानुक्रमे पहिला नंबर आला काय, 10वा आला काय, आजचे मार्क महत्त्वाचे नसतात। हे सातत्य ज्याला भविष्यात टिकवता आलं ते विद्यार्थी यशस्वी होतात, हा आमचा अनुभव आहे। अजून एका गोष्टीचा अनुभव गेल्या वर्षी आला की जे विद्यार्थी अत्यंत ब्रिलियंट आहे परंतु वृत्ती थोडीशी चलबिचल आहे, शांत नाही, त्या विद्यार्थ्यांना मार्क चांगले आले नाही। आणि जे विद्यार्थी थोडंसं बुद्ध्यांकामध्ये कमी आहेत पण शांत आहेत वृत्तीनं, सातत्य अभ्यासामध्ये, त्या मुलांचे मार्क जास्त आले। त्यामुळे एक गोष्ट आपल्याला पालकांना पण विद्यार्थ्यांना पण लक्षात आली पाहिजे की केवळ टॅलेंटच्या बळावर आपल्याला यश मिळत नाही। टॅलेंट सोबत आपण स्वतःला शांत ठेवणं, मेंदूवर कंट्रोल ठेवणं आणि आजच्या काळामध्ये स्वतःला सातत्यानं मेहनत करत राहणं यातच यश आहे। त्यामुळे भविष्यात ज्या छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील 10वीला त्या दूर करून आपण 11वी-12वी मध्ये पाऊल टाकावं आणि आपल्याला भरपूर करिअर आहे। आज तर खरं तर विश्वस्फूल आहे। त्यामुळं करिअर करताना सुद्धा विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी लातूर किंवा नांदेड किंवा अन्य कोणत्या ठिकाणी विद्यार्थी जातात, सगळं पालक पणाला लावतात आणि वापस येताना मात्र त्या भावना बघवत नाही। तर यशस्वीचं व्हायचं प्रमाण किती आहे, 1% 2%। त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ग्रामीण भागामध्ये कुठेतरी ऍडमिशन ठेवायचं, कुठेतरी मोठ्या शहरामध्ये क्लासला लावायचं, असं यशस्वी होणाऱ्यांची संख्या एकदा टक्केवारीत काढा म्हणजे लक्षात येईल। 1% 2% सुद्धा विद्यार्थी यशस्वी नाहीत। गेल्या वर्षी तर कॉफी बंद अभियानामुळे नांदेड जिल्ह्यात पूर्ण मुलांचं स्कोरिंग झाले, ग्रुपिंग झाली। या सर्व बाबींचा विचार करून भविष्यातला निर्णय पालकांनी घ्यावा। कारण आता जर निर्णय चुकला तर आपल्या विद्यार्थ्यांचं, आता 10वी ठीक आहे
95% पडले काय आणि 100 पडले काय. आता कुणी काही म्हणजे फार फरक पडत नाही. एखाद्याला 93 आले काय 90 आले काय, हा असं त्याच्या करिअरवर फरक पडत नाही. परंतु 12वीचा जर निर्णय चुकला तर दोन गोष्टी प्रचंड वाया जातात आपल्या. एक तर वेळ वाया जातो आणि दुसरा म्हणजे पैसा वाया जातो. आणि या दोन गोष्टी हातातनं गेल्या की मग आपल्याला एक नको ते डिप्रेशन मध्ये पालक आणि विद्यार्थी येतात. त्यामुळे विद्यार्थ्याला किती झेपतं काय झेपतं, बोर्डाचा अभ्यासही महत्वाचा आहे. बोर्डाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण तुम्हाला ग्रुपिंगच येणं गेल्यावर काय वर्ष दीड वर्ष वाया जाईल. आणि म्हणून ग्रुपिंग येणं आणि त्यासाठी बोर्डाचा अभ्यास पण हे पण कुठे व्यवस्थित शिकवलं जातं, कुठे याची तयारी व्यवस्थित करून घेतली जाते. आणि जनरली कुठेतरी टीसी ठेवून कुठेतरी ठेवणं या संकल्पनेचा पालकांनी गांभीर्याने विचार करावा. माझं ऐकावं असं माझं मत नाही, पण विचार करावा की गेल्या वर्षीचे विद्यार्थी गेले होते किती बाबा 1000, सक्सेस किती आहे 20, मग टक्केवारी किती आहे 1%, 2%. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती करतो. कारण आता पुन्हा